नमस्कार। सध्या आपण या भोसरी विधानसभेमध्ये आहोत आणि या भोसरी विधानसभेमध्ये आपण सध्या पाहतोय महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळून येतोय। पण या भोसरी विधानसभेतून सत्ताधाऱ्यांचा जो बालेकिल्ला जो आहे तो ढासळताना सध्या आपल्याला पाहायला मिळून येतोय। सध्या आम्ही या भोसरी विधानसभेतील तळवडे रुपीनगर परिसरातील जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील ज्या माजी नगरसेविका आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। आणि काय सांगाल, खरं तर पाहायला गेलं तर तुम्ही नगरसेविका म्हणून तळवडे रुपीनगर परिसरात आहात। सध्या तळवडे रुपीनगर परिसरातून कशा प्रकारे आत्ता अजित गव्हाणे यांना जो आहे तो मताधिक्य मिळवून त्यांचा विजयाची वाटचाल कशी मोकळी करणार आहात? मी संगीता प्रभाकर तामाणे, माजी नगरसेविका। आज भोसरी विधानसभेमध्ये आमचा प्रभाग क्रमांक 12 हा मोडतोय। तळवडे विभागामधून आम्ही भाऊंना प्रचंड असं मताधिक्य देणार आहोत। भाऊंनी आमच्यासाठी दिलेलं काम आणि त्यांनी जे आम्हाला दिलेला पाठिंबा, आज आमचा रेड झोनमध्ये जो प्रभाग होता तो प्रभाग असताना जे भाऊंनी आम्हाला सहकार्य केले, आम्ही त्याची जाण ठेवून आम्ही तळवडेकर प्रभाग क्रमांक 12 यामधून भाऊला भरपूर प्रकारचं लीड देऊन 1 नंबरनीच भाऊंना निवडून आणू। खरं तर पाहिलं गेलं तर तळवडे रुपीनगर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असा समजला जातोय। त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या ज्या माध्यमातून जी कामकाजं झाली त्या कामकाजावर देखील सत्ताधाऱ्यांनी देखील आम्ही कामकाज केले असं देखील म्हटलं गेलं होतं। काय एकंदरीत सांगा? आज आम्ही जे तळवड्या प्रभागामध्ये रेड झोन असल्यामुळे जी कामं झाली नाही, पण अजितदादाच्या माध्यमातून जे आम्ही 59 एकरचं गार्डनचं काम आहे ते आम्ही 4 नगरसेवकाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि तेच काम लाटण्याचं काम आत्ताचे सत्ताधारी आमदार करत आहे। आम्ही त्यांच्याविरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि ते काम आम्हीच केलेलं आहे असं आम्ही सांगितलेलं आहे। त्यामुळं आज तळवडेकर असो हे खंबीरपणे भाऊंच्या पाठीशी उभे राहून भाऊला प्रचंड मताने निवडून देऊ अशी मी भाऊंना ग्वाही देते। गेल्या 10 वर्षात तिथला परिसरातला विकास झालाच नाही का? गेल्या 10 वर्षामध्ये जो विकास आम्ही केलेला आहे तो आता असणाऱ्या सत्ताधारी आमदारांनी केलेला नाही, कारण आम्ही राष्ट्रवादीच्या नगरसेवक असल्यामुळं तिथं आमदारांनी लक्ष दिलेले नाही आणि आत्ता निवडणूक चालू असताना आमदार आत्ता तिथं लक्ष घालायला लागलेले आहे। नक्कीच मग अजित भाऊ विजय होतील? 100% अजित भाऊ विजय होणार। नक्कीच आपण पाहतोय सध्या तळवडे रुपीनगर भागातून जो आहे तो या माजी नगरसेविका म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कामकाज पाहिलं आहे। त्यामुळे तळवडे रुपीनगरमधून देखील अजित गव्हाणेंना जो आहे तो मोठा पाठिंबा असलेला सध्या आपल्याला पाहायला मिळून येतोय। त्यामुळे सध्या या भोसरी विधानसभेतून एवढंच पाहणं महत्त्वाचं गरजेचं आहे की सध्या या भोसरी विधानसभेत जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अजित गव्हाणे यांना दिवसेंदिवस जो आहे तो पाठिंबा या ठिकाणी वाढताना सध्या आपल्याला पाहायला मिळून येतोय। जो मतदार जो जागृत आहे, जो सुज्ञ आहे, तो येणाऱ्या विधानसभेत कुणाला विजयी करतो आणि कुणाला पराजय करतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। विकास चौधरी, नव महाराष्ट्र नेटवर्क, पिंपरी चिंचवड, भोसरी, तळवडे।